रात्र 25वी. देवाला सारी प्रिय. संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती म्हणून मी घरी गेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारलं, आई, मी जाऊ का बाहेर? कमळ्या देवधराकडे, नाहीतर बन्या वरवडेकराकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे असे सांग. जाऊ का? आई म्हणाली, श्याम, तू जा, परंतु तुला एक काम सांगते, ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक म्हारीण बसलीये. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडलाय. तिच्या डोक्यावर द्यायला हवाय. ती म्हारीण आजारी आणि अशक्त दिसतीये. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये. मी तुला आंघोळ घालीन. जा. आई, लोकांनी बघितले तर मला हसतील, मला मारायला येतील, कावकाव करून नुसते खायला येतील मला. खरेच जाऊ? असे मी विचारले. लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणारे. ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार? मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे. असं काहीतरी सांग आणि घरी ये, असे आई म्हणाली. आईचे म्हणणे ऐकायचे एवढे मला ठाऊक. मी गेलो. मी जणू रस्त्याने जातोय असं म्हातारीला दाखवलं. मी मुद्दाम तिच्यासाठी आलोय असं तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, का ग, डोक्यावर का द्यायला हवी मोळी? मी देतो, असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो. नको रे दादा, तुम्ही बामण, कुणी पाहिलं तर मारतील मला. नको रे दादा, जा बाबा. कुणी येईल महारवाड्यातून वरण वगैरे घेऊन, तो देईल डोईवर. असे ती गयावया करून विनवू लागली. अगं, मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो, घे, असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली. अरे श्याम, ती महारीण ना? अरे तिला शिवलास काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतं. भाऊरावांना सांगितलेच पाहिजे. श्रीधर भट कोठूनचे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले. श्याम, अगदी चेवलास तू. अरे काही ताळतंत्र तरी, असे तेही बोलू लागले. मी त्यांना म्हटले, मी घरी जाऊन आंघोळ करणारे, तसाच घरात शिरून काही घर बाटवणार नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जायला. नदीतून जायचे तिला. मी स्नान करणारे. स्नानात शुद्धीही, हे मला माहितीये. असे म्हणून मी तेथून गेलो. मी घरी आलो. आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कुठे लांब जाईल गोयला घेऊन, पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटीही सरलीये. जा, हाक मार तिला. ए गोयलेवाली, अगं इकडे ये. मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरवले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, म्हातारे, आजारी का गयस? वय माय, ताप लई येतो. काय करता, पोटाला हवं ना, असे ती म्हणाली. दुपारचा भात उरलेलाय, शिळा झालाय, देऊ का तुला? आईने विचारले. द्या आई, देव तुमचं भलं करो. गरिबाचं दुनियेत कुणी नाही बघा. दीनवाणी म्हातारी बोलली. आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला. वाईच पाणी घालताव दादा, ती मला म्हणाली. पाणी आणून मी दुरून तिच्या उंजळीवर घातलं. पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली. चल श्याम, तू आंघोळ कर, आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटले, आई, मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो. आम्ही मांडवात जेवत होतो, पुरणपोळी खात होतो.
आग्रह होत होता. भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागावून उठावयास लागले. परंतु आपट्यांनी त्यांना बसवले. परंतु बाहेरच्या त्या महारणीला कोणी काही घातले नाही. ती उन्हात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळ्याचे पाणी वाढीत होते. परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती, घास घाला हो दादा. आई, तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणीच दिले नाही. एवढेच नव्हे तर एक गृहस्थ, मला त्यांचे नाव नाही माहीत, ते मुंबईला नोकरीस असतात. ते पितांबर नेसलेले होते. ते वाढीत होते. ते एकदम मांडवाबाहेर गेले व त्या महारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी? अजून जेवणेही झाली नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आत ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसली. तुम्ही अलीकडे माजलीत म्हारडी, निघ का मारू वहाण फेकून. असे म्हणून आई, त्या पितांबरधारी मनुष्याने खरंच वहाण उचलली. नको रे दादा, नको रे मारू, जाते, असं म्हणत ती निघून गेली. आई, हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात, दुसऱ्याचे जोडे पुसतात. यांची या आपल्या गावात ऐट व मिजास. मगाची ती म्हारीण नाही का म्हणाली, गरीबाला कोणी नाही, तेच खरे. आई, उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील. त्याला पान सुपारी, अत्तर, गुलाब करतील. त्याच्या गळ्यात हार घालतील. आई, पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म? हाच का ग यांचा देव? हातात वहाण घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही. पायांत पायतणे घालून ही सोवळी. हे मुकटे कथ हातात घेऊन खुशाल जातात. परंतु ही वहाण ज्याने ह्यांना पायात घालावयास दिली तो मात्र घाणेरडा, त्याची सावलीही नको. आई, हे कसे ग? हे कसले सोवळे? हा का धर्म? देवाला हे आवडेल का ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे, नाही? आई म्हणाली, बाळ, जगात सारे पैशाला, सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारे. परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वऱ्हाड खानदेशात फावड्यांद्वारे पैसा मिळवला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कुणाच्याशा घरी ते गेले होते. तेथे त्यांना बसावयास पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, तात्या, हा पाट मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही. हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत. श्याम, असे ते म्हणावयाचे. महार मांगाजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महारमांग ठरू. श्याम, महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी, घरी येऊन आंघोळ करावी. कारण समाजात राहायचे. समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही म्हणून ते पापी आहेत. त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे. पापी तर आपण सारेच आहोत. खरेच, पापातून कोणाची सुटका झालीये? मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळाच्या घामाने, प्रामाणिक श्रमाने भाकर मिळवणारे महारमांगच अधिक पुण्यवान नाही आई? मी विचारले, श्याम, आपले ते विठनाकाकडे शेत आहे ना, ते खरे महाराचेच आहे. मला सारी माहिती आहे. काहीतरी पूर्वी अदमण गल्ला दिला होता. त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल हो. आई खिन्न होऊन म्हणाली, आई, दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग झाला? महार म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटते.
तर त्याने ते रूप का धारण केले असते ग? मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. ह्यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणाच्या देहात आहे, माशाच्या आहे, महाराच्याही आहे. देव गजेंद्राच्यासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गायी चारतो. त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते. त्याला गुहकोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम, देवाला सारी प्रिय आहेत, कारण सारी त्याचीच. तू माझा म्हणून मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतो. मला आवडेल ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु श्याम, ज्याचे आपल्या आईबापांवर, बहीण भावावर प्रेम नाही, तो महार मांगावर करील का? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा, मग एकनाथाप्रमाणे महाराच्या मुलीचंही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी तुला काय सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय कळते? तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल. आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली. मला कोणीतरी बाहेरून हाक मारली म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे हे लक्षात धरूया. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार, माझ्या भारती या देवमुळी नुरला, सगळा अंधार रे भारतांतरी भरला. माझ्या भारती या देवमुळी नुरला, नाही दया स्नेह तिथे देव का असे, देवाला सारी प्रिय. बंधुभाव तेळन तेथे प्रभू कसा वसे, देव मंदिरीना, देव अंतरीना, देव तो अजिमेला. माझ्या भारती या देवमुळी नुरला.